इथून दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. सुजल आणि त्या ठिकाणी मनीष ही सलामीर जोडी. नागेश लिलका त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. बिग बॅटल, बिग मॅच, मोठी मॅच पाहायला मिळेल त्या ठिकाणी. त्या बाजूला माडतेज संघ आहे तर एका बाजूला विश्वमित्र मोहपाडा ब संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स मधून. गोलंदाज नागेश लिलका पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. यस लेट्स प्ले. पहिलाच बॉल कुठेतरी खराब हाताळला. इथून मात्र नो चेंडू, नो +1. एकंदरीत 2 धाबा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होते. इथून खराब चेंडूने सुरुवात जरूर राहिली. खातं ओपन झालंय माडसेत संघाचं. कारण की इथून पाहिलं तर दोन्ही संघ मातंबर आणि तुल्यबल आणि लौकिक संघ आहे. जिथून आपण पाहिलं तर एका बाजूला माडसेत संघ आहे तर एका बाजूला विश्वमित्र मोहपाडा ब संघ. एक चांगलं स्टॅटअप, एक चांगलं सुरुवात देखील दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज पुन्हा एकदा नागेश. यावेळी मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्रक्षण इथून मात्र फ्री हिट होता. नक्कीच संधी निर्माण केली होती पण इथून कुठेतरी या चेंडूवरती फ्री हिट होता. लायसन्स होतं फलंदाजाकडे. मोठा फटका मारण्याचे प्रयत्न जरूर होते. इरादे स्पष्ट केले होते फलंदाजाने पण कुठेतरी चांगलं प्रोटेक्शन 30 सर्कलला, एक चांगला एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी चांगला झेल देखील परिपूर्ण झाला. पण इथून डॉट बॉल, एक धाब परिपूर्ण झाली. गोलंदाज पुन्हा एकदा नागेश. यावेळेस मात्र हलवार पद्धतीने चेंडूला फक्त स्लाइस केलं होतं. एक धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड. 4 धाबा धाव फलकावरती. काही जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. गोलंदाज पुन्हा एकदा नागेश. संत सुरुवात आहे आतापर्यंत पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. यावेळेस वेगावरती स्वार झाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका जरूर फसलाय. इथून मात्र चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज झालाय त्या ठिकाणी अनिकेत रावते. पालघर तालुक्यामध्ये मोठं नाव, मोठा खेळाडू, जिथून द ग्रेट मराठा चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार राहिला होता आणि तोच त्या ठिकाणी अनिकेत रावते पाहायला मिळतोय. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की जिथून चांगली या डावाला सावरण्याचं क्षमता आहे, मोठे फटक्या मारण्याची देखील क्षमता आहे त्या फलंदाजाकडे. कारण की अगदी आपण पाहिलं त्यांच्या शरीरयष्टीवरती जाऊ नका. कारण की मनगटे फटके खेळण्याची त्यांच्याकडे ख्याती आहे आणि तोच फलंदाज पाहायला मिळतोय. 1 डाऊन प्लेअर चांगली भूमिका निभावेल का हे देखील प्रश्न चला. नागेश लिलका. यावेळेस काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला. काय क्लास क्रिकेटचा ट्रेडमार्क आलाय अनिकेतच्या बॅट मधून. चौकार. 4. धन्यवाद. थँक्यू. मी आधीच म्हटलं होतं द ग्रेट मराठा चषकामध्ये जो त्याच्या नावाची छाप सोडली होती आणि जास्तीत जास्त केलवा रोड परिसरामध्ये अँडी या नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली आणि तोच त्या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय अनिकेत रावते. कारण की या फलंदाजाकडे जास्त मनगटे फटके खेळण्याची क्षमता आहे. इथून नागेश लिलकावरती हल्ला बोल केला जातोय. काही जबरदस्त चौकार त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सरळ क्लिअर केला आणि या चौकाराने आपण पाहिला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय. 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी बोर्ड. 8 धाबा. काही जबरदस्त सुरुवात, एक स्वप्नगत सुरुवात करत असताना, प्रथम फलंदाजी करत असताना माडसेत संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. गोलंदाज नागेश लिलका पॉवर प्लेच्या बंधनामधला पॉवरफुल गोलंदाज ठरेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. समोर पाहिला तर अनिकेत रावते हा फलंदाज एक उत्कृष्ट समालोचक,
यंदाचा हंगाम ज्याच्या नावावरती राहिला आणि तोच पुन्हा एकदा अनिकेत रावते. यावेळी बेस्ट टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. नागेश लिलका त्या ठिकाणी आलाय. इज गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद अनिकेत रावते. कारण की फलंदाजाने इरादे स्पष्ट केले होते. डबल माइंड खेळण्याचा स्ट्रोक जरूर इरादे होते, पण इथून कुठेतरी फटका फसला गेला आणि फलंदाजाला बाद व्हावा लागला. परतीचा प्रवास करावा लागला. यस दुसरा गडी करत होत असताना अनिकेत रावते बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉड. धन्यवाद. नवीन फलंदाज झालाय रक्षित सुरम. त्यांनी थोडं नागेश लिलका चांगली गोलंदाजी हाताळतोय. अनिकेत रावते याच्या बॅटमधून चौकार जरूर आला होता. तदनंतर कमबॅकिंग गोलंदाजी. यावेळेस काय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. कुलरलेनचा चेंडू हाताळलाय. इथून डॉट बॉल आलाय. इथून एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस धावफलक आपण पाहिला तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय प्रथम फलंदाजी करत असताना. इथून एक षटकाचा खेळ आपण पाहिला. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळली गेली. नागेश लिलका या गोलंदाजाने प्रभावित केला पॉवरफुलच्या बंधनामध्ये. इथून गोलंदाज नो मॅन गोलंदाजी मार्कवरती रोशन आलाय. रोशनला प्रमोट केलं गेलंय. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळेल कारण की गोलंदाज पाहिला त्या ठिकाणी रोशन आलाय. प्रमोट केला गेलाय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. तर एका बाजूला पण पाहिला त्या ठिकाणी सुजल स्ट्राईक घेतला. यावेळेस काय जबरदस्त काय जबरदस्त बॅकवर्ड शॉट लेगला. 1 बाउन्स 2 बाउन्स. इथून तितका चांगला क्षेत्ररक्षण पण इथून चेंडू सरळ जाईल सीमा रेखा पार. चौकार काही जबरदस्त चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 12 एकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. चांगली सुरुवात म्हणता येईल माणसात संघाच्या माध्यमातून. इथून रोशनला पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला बोल केला गेला. थोडासा आखूड टप्प्याची लेंथ लाईन होती त्याच्या त्या चेंडूवरती थोडंसं पनिशमेंट केलं गेलं कारण की जिथून जशास तसे प्रत्युत्तर देत असताना फलंदाज सुजल तर सुजलला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक काय जबरदस्त इथून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ निघून आलाय. आणखी एक आलाय बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमा रेखा पार. चौकार 4. इथून काही जबरदस्त या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातो. रोशन गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ वेध आहे. क्षेत्ररक्षण नागेश त्या ठिकाणी चुकी करणार नाही. गुड जज विकेट टेकन सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद सुजल बॅक टू द पवेलियन. गॉड
नवीन त्या ठिकाणी फलंदाज दाखल झालाय पंकज अंबात. गोलंदाज रोशनने चांगली गोलंदाजी हाताळली. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर फलंदाजाला डकआउटच्या दिशेने पाठवण्याचं कार्य, त्याच्या कार्याला सलाम असेल. यावेळेस काय जबरदस्त इथून चेंडू सरळ येऊन यष्ट्यानं आदळलाय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद पंकज अंबात बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. बॅक टू बॅक पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती चौकार आले होते, पण ते तदनंतर जी चांगली गोलंदाजी साकारली गेली, एक कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना बॉलिंग ट्रॅकवरती त्या ठिकाणी पाहिला ऑन हॅट्रिक गोलंदाज असेल. इथून हॅट्रिक साध्य केली जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. नवीन फलंदाज धनराज सुरम स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅट सॉफ्ट हँडने फक्त चेंडूला सन्मान दिला. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून गोलंदाजांनी चांगला गोलंदाजी केलाय, पलटवार केलाय. थोडस पार्ट जड झालाय माडशेज संघाचं. इथून मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी चांगलं प्रोटेक्शन प्रशांत खटाले. त्या ठिकाणी एक चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. इथून एका धावेवर सॅटिस्फाय. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 रन ऑन दी बोर्ड. 17 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना माडशेज संघ. इथून नवीन गोलंदाज पण पाहिलं नो मॅन नागेश लिलका आलाय. दुसरं स्पेल असेल. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिलं षटक कुठेतरी थोडंसं महागडं हाताळलं होतं, पण इथून चांगली गोलंदाजी हाताळेल का? कारण की समोर आपण पाहिला धनराज सुरम सारखा फलंदाज ज्याची चर्चा राहिली होती या मैदानावरती, जिथून आपण पाहिला द्रोणा वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून एक चांगली खेळी साकारली होती, आणि तो धनराज सुरम त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच इथून सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. अचूकरित्यापैकी बॅकअप नाही आहे त्या ठिकाणी. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. या एकेरी धावेने धावफलक थोडंसं फ्लाय होईल. 1 18 या कड्यावरती 18 रन ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. इथून थोडंसं गेअर चेंज करावं लागेल. इथून एकंदरीत आपण पाहिलं तर तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. धावफलक 18 या कड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून एक चांगला स्कोर उभारावा लागेल माडशेज संघाला. इथून आपण पाहिलं विपक्ष संघाला, कारण की फलंदाज देखील चांगले आहेत त्यांच्याकडे. इथून काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. इथून पूर्वी 2 धावा परिपूर्ण होतील आणि या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल धावफलक. जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत आपण पाहिला तर 2 चेंडूंचा खेळ. 2 चेंडू मागे फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करतोय गोलंदाज. इथून चांगली गोलंदाजी हाताळायला लागेल, कारण की इथून अजूनही आपण पाहिला रक्षित सुरम तर एका बाजूला धनराज सुरम, हे 2 बॅटल आहेत. यावेळी सोडवलाय. काय जबरदस्त चेंडू बराच काळ वेध आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय. सूरज वांगड त्या ठिकाणी पूर्णपणे थोडासा प्रेशर आणि दबाव. चेंडू कारण की बराच काळ हवेमध्ये होता आणि इथून जज करता आलं नाही त्या चेंडूला,
आणि त्याच कारणास्तव चेंडू सरळ धरतीला दान केला जातोय. एक सकारात्मक दृष्टिकोन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. गोलंदाज आपण पाहिला चांगली संधी निर्माण केली होती नागेश लेलका या गोलंदाजाने. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. इथून रक्षित सुरुमच्या बॅट मधून जरूर हल्ला बॉल केला होता. इरादे स्पष्ट केले होते फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा, पण कुठेतरी फटका मिस्टाईम स्ट्रोक होता. गोलंदाज पुन्हा एकदा नागेश लेलका, तरी का बदल रक्षित. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस काय जबरदस्त चांगला चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. रक्षित प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय चेंडू आणि त्याच कारणास्तव फलंदाज थोडासा बीट होताना डॉट बॉलची संकेत पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी नागेश लेलका आतापर्यंत चांगली पलटवार गोलंदाजी करत असताना फलंदाजांना थोडंसं थांबवलं गेलंय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलंय. तिथून चांगले 2 चौकार आल्यानंतर इथून एकही मोठी धाव आतापर्यंत नाही आहे. इथून याही वेळेस चांगली गोलंदाजी. काही जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण मैदानामध्ये करत असताना नागेश लेलका या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काय जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी हाताळतोय नागेश लेलका. आतापर्यंत पूर्णपणे फलंदाज रक्षित सुरमला शांत ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून राहिलं गेलंय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज नागेश लेलका, तरी का बाजूला रक्षित सुरम. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. इथून यष्टीरक्षक पूर्णपणे बीट होताना इथून या ठिकाणी आमचे मान्यवर विकासजी नडगे सर आणि त्यांचा समवेत प्रकाशजी कोम सर. वेलकम सर. सप्तशृंगाने तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. एक नक्कीच क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थिती पार्थीने दर्शवली, त्याच्याबद्दल या आयोजकातर्फे आम्ही सदस्य ऋणी आहोत. आणि वेलकम असेल सप्तशृंगाने सहर्ष हार्दिक स्वागत विकासजी नडगे सर आणि प्रकाशजी कोम सर. इथून 3 षटकाचा खेळ आपण पाहिला. 3 षटकाच्या समाप्तीकरी धावफलक 23 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 23 रन ऑन दी बोर्ड, 23 धावा धावफलकावरती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच या लाईव्ह ॲक्शन मध्ये. धन्यवाद, थँक्यू. इथून आपण पहिला 3 षटकाचा खेळ. 3 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा नो मॅन प्रशांत खटाले आलाय. त्याला प्रमोट केलं गेलंय. इथून जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू तुम्हाला फक्त 10 सेकंदामध्ये घ्यायचा आहे. याची नोंद असू द्या. बॅटकट आणि LPW साठी रिव्ह्यू नाही आहे याची नोंद असू द्या. या स्पर्धेची निभवाली आहे. इथून पहिलाच बॉल कुठेतरी ट्रॅम लाईनच्या बाहेर. वाईट बॉल. अतिरिक्त धाबेने सुरुवात त्या ठिकाणी जरूर करतोय. एक्स्ट्रा धाबा बोनसच्या स्वरूपामध्ये महत्वाच्या धाबा असतील, कारण धावफलक आपण पाहिला तर 24 ऑन दी बोर्ड, 24 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगला स्टार्टअप आणि एक चांगल्या स्ट्रॅटर्जीने आतापर्यंत जी गोलंदाजी हाताळली नागेश लेलका या गोलंदाजाने. नवीन आपण पाहिला प्रशांत. यावेळेस उलटच बॉल एक चांगला स्लाइस केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना कॉलिंग व्यवस्थित नव्हती. इथून फलंदाज बाद होताना धावचीच्या स्वरूपामध्ये रक्षित सुरुम बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद.
पुढे पण मैदानामध्ये प्रशांत खटाले आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका इंटू द गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. धनराज सुरमच्या बॅट मधून काही क्लास फटका पाहायला मिळाला आहे कारण की फेवरेट शॉट आहे त्यांच्या माध्यमातून. या 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरीकडे धावफलक स्पर्श करेल 27 या क्रमांकावरती जाऊन पोहोचलाय. 27 रन ऑन दी बोर्ड. हेवलीज लिडिंग एज जरूर राहिली तितकंच चांगलं बॅकअप स्लिप खाली रिटर्न मध्ये एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. काही जबरदस्त या ठिकाणी सुरुवात बांधता येईल जिथून चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली चांगली फलंदाजी देखील. आतापर्यंत धावफलक 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4थं षटक आहे प्रगती पथावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा समस्व. यावेळेस काय जबरदस्त इथून वळवलंय जरूर चेंडूला डॉट बॉल आलाय चांगली गोलंदाजी. पूर्णपणे इथून मोठ्या फटक्यापासून थोडंसं थांबवलं गेलंय जिथून जी सुरुवात आपण पाहिला 28 आकड्यावरती धावफलक स्थिर आहे. जिथून गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी प्रशांत खटाले चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. एका बाजूला पण पाहिला माडसेत संघ थोडंसं संत सुरुवात त्या ठिकाणी. यावेळेस चांगला शॉट सिलेक्शन आहे क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. म्हणतात ना मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आहे आणि इथून एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलं 29 या आकड्यावरती 29 रन. यावेळेस काय जबरदस्त धनराज सुरमच्या बॅट मधून इथून थर्ड मॅन रिजनला चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार चौकार 4. धन्यवाद थँक्यू. इथून शेवटचं आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज सूरज वांगडला प्रमोट केला गेलाय. इथून मात्र कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. धावफलक आपण पाहिला 33 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 33 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाज सूरज वांगड तर फलंदाज आपण त्या ठिकाणी मंगेश आंबात या फलंदाजाला पाहिलं. धनराज सुरमच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती चौकार जरूर आला. यावेळेस काय जबरदस्त फुलटच बॉल खराब चेंडू त्या ठिकाणी वॅकेंट एरियाला क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार षटकार 6. धन्यवाद थँक्यू. काही जबरदस्त चेंडूला सरळ लॉफ्ट केला आणि इथून फेकून दिलं वॅकेंट एरियाला बॅकवर्ड शॉट लेगला षटकारामध्ये सूरज वांगड पुन्हा एकदा. यावेळेस बोलावलंय चेंडूला इथून षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी काही जबरदस्त परिवर्तन केलं. चेंडू आणि फळीला कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्याच कारणास्तव काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली. इथून नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस मात्र ओव्हर फुलटस जरूर हाताळला होता पण इथून फलंदाज पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळाला. इथून 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. काही जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तदनंतर मी विनंती करेन या इनिंग ब्रेक नंतर युवा शक्ती मुसलमान कर्णधार आणि एकता पाटील पडा दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस बॉक्स कडे जॉईंट व्हायचं आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मिळाली. इथून फंबल जरूर झाले आणि तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला.
आणि या महत्वाच्या धाबा असतील आणि या 2 धाब्याने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 42 आकड्यावरती. 42 रन ऑन दी बोर्ड, 42 धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस काय जबरदस्त बॅकफुट शॉट लेगला. आणखी एक धनराज सुरमच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून धावफलक पाहिलं 46 रन 46 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जिथून कुठंतरी संत सुरुवात राहिली होती पहिल्या 2 षटकामध्ये आणि तदनंतर जो पलटवार फलंदाजाने केली ह्याच्यामध्ये काही शंका नाही. यस, फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी. कॉलिंग चुकीची होते. इथून 1 धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना माडसेत संघाने 47 धाबा जमवल्या गेला. 48 धाबांचं लक्ष हे समोर ठेवलंय. चला, युवा शक्ती मुसलमान कर्णधार आणि एकता पाटील पाडा. नक्कीच इथे थांबवतोय. आपण बघतायत फ्रेंड चषक केलवा रोड 2026 पर्व पहिलं आणि आजची 7वी रात्र. आज या ठिकाणी नक्कीच आमचे मित्र जेव्हा जेव्हा आपल्या समाजाचा कुठलाही कार्यक्रम असो, कुठलीही क्रिकेटची स्पर्धा असो, तेव्हा नेहमी त्या स्पर्धेला त्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणारे कपासे ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच आप प्रकाशजी कोम साहेब इथे उपस्थित झाल्यात. मी विनंती करतो इथे मुकेश दादा गिराणे यांना की आपण त्यांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. नक्कीच एक गोड आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि एक आपण बघतायत या सर्व आयोजकांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं इथे यथोचित स्वागत करतोय. वेलकम असेल. नक्कीच असंच सहकार्य आम्हाला नेहमी असू द्या. त्यानंतर आमचे साथीदार नक्कीच सफाली खेळा दिवशी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि जेव्हा जेव्हा कुठलाही संकट आमच्यावर जेव्हा येते तेव्हा त्या संकटासाठी आमच्या सोबतीला उभे असणारे असे विकासदादा नडगे साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो प्रभाकर हेमाडे यांना की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. वेलकम असेल. त्यानंतर आपण बघतायत आमची कुठलीही स्पर्धा असो त्या स्पर्धेसाठी नेहमी सहकार्य करणारे आमची मैत्री चषक असो किंवा कुठलीही स्पर्धा असो नेहमी आम्हाला सहकार्य करणारे, तसेच आपल्या केलवारू परिसरातील आपली लीग असावी केलवारू आदिवासी प्रीमियर लीग, त्या लीगला सुद्धा सहकार्य करणारे आमचे साथीदार आमचे मित्र इथे महिद्रा चिपाट उपस्थित आहेत. नक्कीच खूप चांगलं प्रेम त्यांचं आमच्यावरती आहे आणि ते इथे वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित झाले. त्यांची मॅच सुद्धा आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रभाकरजी हेमाडे यांना की आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. वेलकम असेल. नेहमी आम्हाला सहकार्य करणारे असं व्यक्ती आहेत महेशदादा चिपाट. वेलकम असेल त्यांचं सुद्धा. आणि नक्कीच आपण बघतायत मायको ग्रामपंचायत सदस्य प्रतीक चिपाट साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्याचं सुद्धा आम्ही इथे सरचं हार्दिक स्वागत करतोय. तसेच इथे संतोष गोवारी साहेब उपस्थित आहेत. आम्हाला नेहमी सहकार्य त्यांचं असतं. संतोष गोवारी दादा जिथे कुठे असतील आपण स्टेजवरती यायचं आहे. या सिद्धून चला मिरझोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला नागेश लिलका तर एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी प्रशांत. दोन चला मिरझोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एकता पाटील पडा विरुद्ध युवा शक्ती भूतालमान दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. आणि मी विनंती करतो प्रकाशजी कोम साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र ही नाणेफेकी करायची आहे. दोन कर्णधार इथे
स्टेजवरती यायचं आहे. आपण बघतायत वाकसे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच अतुलजी हळसाहेब सुद्धा इथे उपस्थित झाल्यात आणि त्यांचाच संघ आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जशी नाणेफेकी केली जाईल त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे, एक इनिंगचा आनंद घ्यायचा आहे. इथे मी दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती करतो की इथे टॉस बॉक्सवरती आपण उपस्थित राहायचं आहे. एका बाजूला असतील महेंद्र चिपाट एकता पाटलीपाडा संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतायत युवा शक्ती भूतलमान बी संघाचे कर्णधार अतुलजी हडद साहेब. आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी इथे मी नक्कीच आमंत्रित करतो प्रकाशजी कोम साहेबांना. तर नक्कीच इथे नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघामध्ये दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाल्यात. छापा आणि काटा इथे मात्र चूस दिला जातोय आणि नक्कीच एकटा पाटलीपाडा संघाचा कॉल असेल. काट आणि इथे मात्र काट आलाय. नाणेफेकी जिंकले ती म्हणजे एकता पाटलीपाडा संघाने. तर धन्यवाद. इथे मान्यवर प्रकाशजी गोम साहेब आपण स्टेजवरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे नाणेफेकी जिंकले काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण असेल. नक्कीच क्षेत्ररक्षण असेल. पहिल्यांदा आपण या ग्राउंडवरती नाईट क्रिकेट स्पर्धा खेळतोय, एकंदरीत कसं वाटतंय? खूपच जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहेत संदीप तुमचं. आणि एवढं मोठं खेळाडूंना संधी आहे पुढे जाण्याची. नक्कीच जास्त वेळ न घेणार. त्यानंतर आपण जाऊया. इथे मात्र अतुलजी हडद साहेबांकडे स्वतः कर्णधार आहेत. नाणेफेकी जर तुम्ही जिंकले असते तर काय निर्णय असता तुमचा? पहिले फील्ड घेतलं असतं मी. नक्कीच आता मनाविरुद्ध झाले. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तुमचा संघ बी संघ आहे. कुठेतरी तुम्ही ए संघामध्ये खेळत होते, आता बी संघामध्ये आहेत. एकंदरीत नवीन खेळाडू असतील, काय निर्णय कसं वाटतं एकंदरीत खेळताना इथे? आमचे सर्व खेळाडू हे नवीनच आहेत, पण त्यांना एक अशी लाईव्हमध्ये खेळायची खूप इच्छा होती आणि ते पण नाईट मॅचमध्ये. आणि तुम्ही चांगलं व्यासपीठ इथे व्यासपीठ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आमची मुलं पण तुमचे आभार मानतात. नक्कीच धन्यवाद. इथे नाणेफेकी जिंकले एकता पाटीपाडा संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. धन्यवाद. धन्यवाद संदीप जांबाज. इथून आपण बोलूया मैदानामध्ये पहिलं षटक आहे प्रगती पथावर. आपण आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पाहिला. इथून जर नक्कीच गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी हाताळली असती तर मयूर हेमाडे सरांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राईज होतं मंगेश आंबाजसाठी. पण इथून कुठेतरी खराब गोलंदाजी. यावेळी सरळ पॅटचा वापर इंडू द गॅपमध्ये चांगला प्रोटेक्शन. त्या ठिकाणी लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. एकच धावेपर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 10 आकड्यावरती 10 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून मंगेश अंबातवरती हल्ला बोल केला जातो. 48 धाबांचं लक्ष गाठायचं आहे विश्वमित्र मोहपाडा ब संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी त्याच दिशेने मात्र फलंदाजी करत असताना फलंदाज प्रशांत चांगली सुरुवात, एक चांगली स्ट्रॅटर्जी पाहायला मिळाली विश्वमित्र मोहपाडा बस संघाच्या माध्यमातून. धावफलक आतापर्यंत आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 12 रन. इथून येणारी चेंडू असतील 24 आणि अजूनही 36 धावेची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 36 ची गरज असेल. काही जबरदस्त त्या ठिकाणी सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना. नक्कीच इथे मात्र आजची 6वी रात्र आहे आणि या 7वी रात्र आहे आणि या 7वी रात्रीमध्ये आमचे मित्र कुमारजी महाले, त्यांच्या समवेत अनिकेत चिपाट असतील, त्यांच्या समवेत सचिन गोवारी असतील आणि संपूर्ण त्यांची टीम असेल. त्यांचा वेलकम असेल. मनापासून आम्ही स्वागत करतोय आणि त्यांचं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. धन्यवाद. तसेच पुन्हा एकदा मी इथे सायदीप बंदाटे काटलेपाडा या ग्रामस्थांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. काटलेपाडा या गावचे, कारण की त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आम्ही इथे चालू ठेवली आणि यशस्वीरित्या ती पुढे जात आहे. त्यांचा मनापासून आभार. इथून मात्र लाऊड अपील होती पंचांकडे,
पण इथून मात्र पंचदर्शीतील लेग बाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा. गोलंदाज मनीष आलाय, नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा. एक चांगली गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल पाडसेत संघाला. अगदी इथून जर विजयश्री संपादित करायचा असेल तर इथून मात्र कुठेतरी खराब चेंडू हाताळलाय. यस, वाईट बॉल आलाय, वाईट सिग्नल आलाय. इथून एक्स्ट्रा बोनसच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करत असताना धावफलक या एक धावेने आपण पाहिला तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 रन ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त या ठिकाणी सुरुवात. पहिलं षटक आपण पाहिलं, 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज मंगेश आंबात या गोलंदाजाने. पण इथून कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल मनीष हे देखील पाहिलं जाईल, कारण की विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढंच प्रेशर कन्वर्ट होईल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं, इथून 6 चेंडू 5ची गरज असताना श्रीसाई चिंतूपाडा ब संघाला पराभवाच्या वाटेवरती चालावा लागला. जिथून जी गोलंदाजी व्हेरी इकॉनॉमिकल साहिल या गोलंदाजाने हाताळली याच्यामध्ये काही शंका नाही. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही याल तेव्हा तेव्हा तुम्हाला सर्व काही गोष्टी मात्र अनुभवाने मिळतील आणि ते अनुभव सातत्याने तुम्हाला क्रिकेटच्या खेळाने याही वेळेस काही जबरदस्त. इथून चेंडूला तारा नाही, कारण की आउट स्प्लिट एवढी फास्ट आहे की इथून जर बॅकएंड एरिया, बॅकवर्ड शॉर्ट लेग, थर्ड मॅन रिजन, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट आपण पाहिला तर एकदम फास्ट आहे. इथून चेंडूला थारा नाही. इंटू द गॅपमध्ये जर गेला तर लगेच जबरदस्त त्या ठिकाणी चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. म्हणून सातत्याने म्हणतात ना, आयुष्याच्या खेळपट्टीवर शेवटपर्यंत टिकून राहा. एकट्याने का होईना संघर्षाच्या चेंडूंना सामोरे जात राहा. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर अनुभव. आणि हे मात्र मनातील अबोल भावना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की म्हणतात ना, इथून प्रत्येक अनुभव, प्रत्येक संकट, प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक धाव ही महत्वाची असते. गोलंदाज मनीष बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस काय बुडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे, काय जबरदस्त कॅच ऑफ द टुर्नामेंट. धनराज सुरुम काय जबरदस्त झेल. फलंदाज त्या ठिकाणी प्रशांत ठरलाय फेल. गॉन. धन्यवाद डीजे. नक्कीच ह्या ठिकाणी आपण बघतायत फॉरेस्ट खात्यामध्ये कार्यरत असणारे, नेहमी आपल्याला सहकार्य करणारे सन्माननीय किसनजी पिचड साहेब इथे उपस्थित झाल्यात. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. किसनजी पिचड साहेब, आपणास प्रेमळ इथे विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच या ठिकाणी संतोषजी गोवारी दादा इथे उपस्थित झाल्यात. मी विनंती करतो प्रभाकर हेमाडे यांना की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. ओळिया मैदानामध्ये मनीष आहे गोलंदाज, नवीन फलंदाज यतीन आलाय. इथून काही जबरदस्त धनराज सुरम एक चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेला. यावेळेस मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नाहीये, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. इथून प्रत्येक धाव तुम्हाला थांबवायची आहे, कारण की बँक बॅलन्स आपण पाहिला 5 षटकाचा सामना असतो आणि इथून बँक बॅलन्स 48 धावांचं लक्ष आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येक क्षेत्ररक्षण करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाजी जर चांगली गोलंदाजी हाताळत असेल तर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करणं महत्त्वाचं आहे, कारण की म्हणतात ना, क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे, म्हणूनच तितकीच साथ आणि सोबत देखील मिळायला हवी. सरळ बॅटचा वापर आहे इनटू द गॅप मध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर. आलाय सरळ सीमा रेखा पार, चौकार. काही जबरदस्त त्या ठिकाणी चौकार आलाय आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावगत जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 अर्धा पल्ला पार केलाय विश्वमित्र महुपाडा ब संघाने. कुठेतरी खराब गोलंदाजी, डाऊन द लेगचा मारा. मनीष या गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 26.
या कड्यावरती. 26 रन ऑन दी बोर्ड, 26 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत आपण पाहिलं खराब गोलंदाजी हाताळली, 3 वाईड त्या गोलंदाजाच्या माध्यमातून मनीष एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च केला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र चांगला शॉट सिलेक्शन आहे, फाईन लेगला क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन बसलाय 27 आकड्यावरती. 27 रन ऑन दी बोर्ड, 27 धावा. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 21 धावेची गरज असेल. 18 नक्कीच, गेंद या ठिकाणी किसनजी पिचर साहेबांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतो इथे प्रभागाजी हेमाडे यांना की आपण त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. नक्कीच किसन पिचर साहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कुठली स्पर्धा असो, कुठलाही कार्यक्रम असो, त्यांचा नेहमी सहभाग असतो आणि ते मात्र आजच्या दिवशी, आजच्या रात्री इथे उपस्थित झाल्या. त्यांची मॅच सुद्धा आहे, त्यांना बेस्ट ऑफ लक देतो आणि त्यांचं विशेषतः इथेच आम्ही सरचं स्वागत करतोय. इथून गोलंदाज पाहिला बॉलिंग ट्रॅक वरती योगेश आलाय. इथून येणारे 18 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे विश्वमित्र मोहपाडा बस संघाला. काही जबरदस्त सुरुवात, 2 षटकाचा खेळ आपण पाहिला. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 27 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त त्या ठिकाणी सुरुवात म्हणता येईल विश्वमित्र मोहपाडा बस संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश, तर एका बाजूला यतीन. इथून टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, तर TR सर्कलला प्रोटेक्शन चांगलं. एकच धावेवर सॅटिस्फाय. एक सेन्सिबल आणि संयमी क्रिकेट खेळत असताना दोन्ही फलंदाज, दोन्ही बंधू आहेत. एका बाजूला यतीन लिलका तर एका बाजूला नागेश लिलका. म्हणतात ना, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून मात्र हे 2 फलंदाजी करत असताना, कारण की संयम बाळगावा लागतो. याही वेळेस मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर, पण इथून एक सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. कॉलिंग व्यवस्थित नाहीये, चांगली फेकी जरूर होती, पण पॉपिंग क्रीज वरती सेफ आहे. कारण की संयम बाळगणे खूप महत्वाचं असते. म्हणून म्हटलं जातं पेन्शन्स ऑफ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा घटक आहे. इथून संयम बाळगावा लागतो. तुमच्या बॅटवरती तुम्हाला ताबा ठेवावा लागेल. इथून चांगला स्टार्टअप आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये पाहिला तर विश्वमित्र मोहपाडा बस संघ आहे. जिथून माडशेत संघाला चांगले विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. जिथून कालच्या दिवसामध्ये 12 चेंडू 9ची गरज असताना जो राणी सिगाव या गोलंदाजाने काही जी गोलंदाजी साकारली त्याच्यामध्ये काही शंका नाही. काही जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी हाताळली. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश, तर फलंदाज यतीन आहे. काही जबरदस्त या ठिकाणी म्हणतात ना, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कधीच मात्र खचून जाऊ नका. कारण की आपल्याला जेव्हा जेव्हा संधी निर्माण करेल तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करा. कारण की आताचं क्रिकेटमध्ये आणि आताच्या संघामध्ये जर तुम्हाला नाव मिळवायचं असेल तर तुम्हाला 360 डिग्री याने मात्र खेळावं लागेल. आणि इथून मी नक्कीच सांगेन, इथून योगेश चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत प्रत्येक धावेवर सिंगलने मात्र खर्च केले जाते. दोन्ही बंधूंची जोडी चांगलं सेन्सिबल क्रिकेट हाताळत असताना, चांगली खेळी साकारत असताना, एक कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, धावफलक आपण पाहिला तर आतापर्यंत 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 18 धावेची गरज असेल. यावेळेस काय जबरदस्त उडावलाय रोल इन टू द गॅप मध्ये, क्षेत्ररक्षण पोहोचलाय जरूर. इथून तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. बॅकअप नाही आहे त्या ठिकाणी, बॅकअप तुम्हाला करावा लागेल. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात म्हणता येईल. धावफलक 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. योगेश या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळली. इथून येणारे चेंडू आपण पाहिले तर 14 आणि अजूनही 16 धावेची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 16 धावेची गरज. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस मात्र चांगला सॉफ्ट हँड ने खेळण्याचा प्रयत्न.
एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून येणारे आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि 15ची गरज असेल. 13 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज योगेश बॉलिंग ट्रॅकवर त्याला कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळली जरूर. मोठ्या फटक्यापासून थोडंसं थांबवलं गेला, पण दोन्ही बंधूंची जोडी आतापर्यंत संयमी खेळी करत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून येणारे चेंडू आपण पाहिले 13 आणि अजूनही 15 धावेची गरज आहे. 13 गेंदेसेस 15 रनों के दरकार. काही जबरदस्त बिग मॅच, बिग बॅटल, जिथून पलटवार. थोडंसं पारड जड झालंय आपण पाहिला तर त्या ठिकाणी माणसे संघाचं. इथून एक डाव परिपूर्ण केले गेली. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक म्हणून कसा असावा ते धनराज सुरम यांच्याने आपल्याला दर्शवलं. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला जातो या केलबा रोड विभागामध्ये. जेव्हा जेव्हा चांगल्या चांगल्या स्पर्धा राहिल्या जातात तेव्हा तो एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला जातो. इथून बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला चौथ्या षटकामध्ये म्हणून म्हणतात ना, इथून आपण आज पराभूत झाला म्हणून हे क्रिकेट संपत नाही. काल नाही जमलं तर आज करू म्हणून आज धीर सोडू नका. प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते. काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात. फक्त त्याआधीच तुम्ही हार मानू नका, कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आणि आपण ते करत राहायचं. एक दिवस तुम्ही नक्कीच विजयाचे हकदार राहतील. इथून बॉलिंग ट्रॅकवरती रक्षित सुरुमला प्रमोट केलं गेलंय. चौथं षटक आहे प्रगतीपथावर. इथून येणारी चेंडू असतील आपण पाहिलं तर 12 आणि 15 धावेची गरज असेल. 12 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. समस्व 14. इथून 12 चेंडू आणि 14ची गरज असेल. बॉलिंग ट्रॅकवरती रक्षित सुरुम आलाय. इथून कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. ग्राउंडच्या अगदी अवतीभोवती आपण पाहिला प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना तुमचं देखील वेलकम. सप्तशुमडाने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी सेक्रोत लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षण आहे. एक ताबेवर सॅटिस्फाय. प्रत्येक एक धाव महत्वाची असेल. इथून येणारे आपण पाहिले 11 चेंडू आणि 13ची गरज असेल. 11 गेंदेसेस 13 रनों की दरकार. इथून नागेश लेलका सलामीचा फलंदाज म्हणून अजूनही मैदानामध्ये आहे. एक सेट बॅट्समन पाहायला मिळतोय. म्हणतात ना, मोबाईलमध्ये नेट आणि क्रिकेटमध्ये सेट होणं खूप महत्त्वाचं असते. इथून तेच महत्त्वाची कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना नागेश लेलका गोलंदाज पण पहिला चांगली गोलंदाजी. याही वेळेस आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. फ्रंट फूटवरती आले होते. याही वेळेस डॉट बॉल. रक्षित सुरुम चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून मात्र चांगली कमबॅकिंग गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल थोडासा महत्वाचा असेल. 10 चेंडू आणि 13ची गरज. 10 गेंदेसेस 13 रनों के दरकार. रक्षित सुरम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पुढील बॉल चौथ्या षटकातील. याही वेळेस बळावलाय. डॉट बॉल आलाय. इथून जवळ प्रत्येक डॉट बॉल प्रेशर कन्वर्ट करेल फलंदाजावरती. इथून 9 चेंडू 13ची गरज आहे. काही जबरदस्त गोलंदाजी. चांगली गोलंदाजी हाताळत असताना रक्षित सुरम, कारण की प्रेशरला न जुमाताना गोलंदाजी करताय. म्हणून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी एकच सांगितलंय, जो खेळाडू प्रेशरला न जुमाताना मात्र गोलंदाजी करतो किंवा फलंदाजी करतो तोच फलंदाज किंवा गोलंदाज सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ म्हणून मानला जातो. इथून मात्र संधी निर्माण झाली होती, पण इथून मात्र डायरेक्ट फलंदाज बाद होताना धावचीच्या स्वरूपामध्ये चांगले एफर्ट जरूर होते, इरादे स्पष्ट केले होते, पण इथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. गॉड. धन्यवाद. थँक्यू. इथून 8 चेंडू आणि 12ची गरज असेल. नवीन फलंदाज सूरज वांगड आलाय. इथून गोलंदाज रक्षित सुरुमने पलटवार केला गेलाय.
जिथून आपण पहिला 12 चेंडू 14ची गरज होती, आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथून 8 चेंडू 12ची गरज आहे. 8 गेंदे शेष 12 रणू केदरकर, रक्षित सुरम, तर एका बाजूला सूरज वांगड. हा बॅटल पाहायला मिळतोय. पुढील बॉल यावेळी सक्रत लाईन खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत लॉंग शॉपला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. तिसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. इथून बॅकअप आहे आणि या 3 धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचेल 39 आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 7 आणि 9 धावीची आवश्यकता आहे विजयासाठी. काही जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी हाताळली, कुठेतरी यष्टीरक्षक मात्र बीट झाली. यावेळेस मात्र लाऊड अपील आहे पंचांकडे. यस, फिंगर इज गॉन, अंपायर नाव. फलंदाज बाद होताना कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून यतीन लिलका बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. इथून मात्र 6 चेंडू आणि 9ची गरज असेल. काही जबरदस्त, जिथून कुठेतरी 48 धावांचं लक्ष हे समोर होतं, पण तिथून जो पलटवार आणि जे पारड जड केलंय ते म्हणजे विश्वमित्र मोहपाडा बस संघाचं माडसेत संघाने. इथून जर माडसेत संघ जर विजयी श्री संपादित करतोय तर अनिकेत रावतेसाठी गौरव पाटील सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. योगेश आंबाद आलाय. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 9 धावेची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. काही जबरदस्त, थोडीशी घाई करा, स्पीडअप करा मित्रांनो. इथून 6 चेंडू आणि 9ची गरज आहे. जे गेंदे शेष 9 रनों की दरकार. सूरज वांगड आहे स्ट्राईक एंडला, तर एका बाजूला योगेश आंबात हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 6 चेंडू 9ची गरज. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 6 चेंडू आणि 9ची गरज. पहिलाच बॉल. यावेळी स्कॉट 10 बॉलची नामी संधी राहिली होती. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे. इथून आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 8ची गरज. चला, जास्त टीम मीटिंग नको प्लीज. आणि इथून 5 चेंडू आणि 8ची गरज आहे. पाच चेंडू आणि 8ची गरज असेल. 5 गेंदे से 60 रनों के दरकार. स्ट्राईक एंडला आपण पाहिला त्या ठिकाणी दया आलाय. 5 चेंडू 8ची गरज. यावेळेस काही जबरदस्त सरळ बॅटचा वापर आहे. प्रोटेक्शन 30 सर्कलला आहे. इथून एक धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून पाहिलं तर 4 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल. 4 चेंडू 7 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून काही जबरदस्त पलटवार केला गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि नक्कीच आज जर माडसेत संघ विजयी श्री संपादित करतोय तर अनिकेत रावतेसाठी गौरव पाटील सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळी चांगला शॉट सिलेक्शन, फाईन लगला क्षेत्ररक्षण आहे. एकदा मिळाला, दुसऱ्या धावीची प्रयत्न, पण एका धावेवर समाधान. इथून नक्कीच फलंदाज बाद होतोय धावचेच्या स्वरूपामध्ये. दया बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद.
इथून 3 चेंडू आणि 6ची गरज. 3 गेंदे से 6 रनों की दरकार. काही जबरदस्त या ठिकाणी सामना रंगलाय. योगेश अंबात नो बॅटर आलाय रोशन. यावेळेस लावलाय डॉट बॉल सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये. इथून मात्र यस फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी. रोशनला परतावं लागेल. इथून 2 चेंडू आणि 6ची गरज असेल. 2 चेंडू 6ची गरज. नवीन फलंदाज सर्वेश आलाय. मी नक्कीच म्हटलं होतं जिथून 12 चेंडू 14ची गरज होती. कालचा दिवस देखील असाच राहिला होता जिथून 12 चेंडू 9ची गरज होती आणि तोच सामना थेट शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन ठेपला होता. योगेश अंबाचं नक्कीच कौतुक करेन जिथून जी चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून 2 चेंडू आणि 6ची गरज आहे. इथून स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का? जिथून षटकार मारून आपल्या संघाला विजयी श्री संपादित करेल का? हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इथून 2 चेंडू आणि 6ची गरज. 2 चेंडू 6. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश. तर एका बाजूला सूरज बांगाड. प्रेशर आहे, दबाव आहे. इथून काही जबरदस्त लढण्यात ही शान पाहायला मिळते. संघर्षाची पराकाष्ठा. इथून 2 चेंडू 6ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता त्या ठिकाणी इथून बॅकअप चांगला आहे. 2 धावा परिपूर्ण. इथून 1 चेंडू आणि 4ची गरज असेल. 1 चेंडू 4 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. काही जबरदस्त. इथून जर चौकार आला तर विजयश्री संपादित करेल विश्वमित्र महुपाडा ब संघ आणि इथून 3 धावा आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. काही जबरदस्त. 1 चेंडू 4ची गरज आहे. सूरज बांगड पूर्णपणे जबाबदारी नावाचं ओझ त्याच्या खांद्यावरती आहे. 1 चेंडू 4ची गरज. 1 चेंडू 4ची गरज. म्हणतात ना दिवा मातीचा असो की सोन्याचा, अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचं आहे. इथून 1 चेंडू 4ची गरज. काय जबरदस्त. गोलंदाज पुन्हा एकदा. एक चेंडू आणि 4ची गरज. 1 चेंडू आणि 4ची गरज आहे. यावेळेस फाईन लेगला बॅकवर्ड शॉट लेगला 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. अनिकेत जीवाच्या आकांताने त्या चेंडूवरती आले होते. आलाय सरळ सीमा रेखा पार. अनिकेत रावते नक्कीच प्रयत्न ती परमेश्वर जीवाच्या आकांताने त्या चेंडूवरती पोहोचले होते पण इथून हा चौकार. आणि नक्कीच गौरव पाटील सर सांगत होते इथून जर टाइम असते तर नक्कीच हा चेंडूला स्टॉप केला असता पण इथून तसं काय घडलं नाही. इथून चेंडू सरळ सीमा रेखा पार चौकार आलाय आणि या चौकाराने विजयश्री संपादित झालाय विश्वमित्र मोहपाडा बस संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्डलक टीम. त्या ठिकाणी माडसेत संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या फ्रेंच चषकातर्फे आभार.